सर ग्रेस मार्क भेटेल का? मला फक्त 5च मार्क लागताय, ग्रेस मार्क भेटेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थ्याचं म्हणणं आहे त्याला रिव्हॅल्युएशन मध्ये कमी मार्क असताना त्याचे आता 22 झाले, इनसेम ऑलरेडी 17 मार्क इनसेम क्लिअर आहे आणि फक्त 6 मार्क कमी पडताय. 22 आणि 6 ऍड केले तर त्याचे 28 होता. सो 6 मार्कासाठी ग्रेस मार्क भेटेल का? कारण त्याचे ऑलरेडी सगळे विषय क्लिअर आहे. अशा प्रकारचा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर मी क्लिअर करून देतो. लक्षात ठेवा, ग्रेस मार्क याच्यासाठी कुठलाही नियम नाहीये. जर त्याला इथे 28 झाले असते 22 ऐवजी तो शुअर पास असता. यस, त्याला एक्झाम फॉर्मही भरण्याची गरज नाही कारण तो शुअर शॉर्ट पास झाला. पण आता हा 22 वर थांबलाय, 6 मार्क कमी, म्हणजे आता इथे 2 प्रश्न आले. एक तर तो फेल आहे, ऑब्विसली 28 मार्कला पासिंग असल्यामुळे तो फेल आहे. सो त्याच्यामुळे आता राहिलं ग्रेस मार्क भेटेल का नाही. सो ग्रेस मार्कचं काहीच कन्फर्म नसतं, त्याला काही रूल नाहीये. जेव्हा तुझा आता रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागलाय 15 दिवसांनी तुझ्या कॉलेजमध्ये हार्ड कॉपी येईल. त्या हार्ड कॉपी मध्ये बघ, त्याच्यात जर विषय निघाला असेल तर मग तू क्लिअर आहे, नाही निघाला तुला पेपर द्यावा लागेल. आणि मग सेकंड ऑप्शन राहिला की आता एक्झाम फॉर्म तर सुटले, हार्ड कॉपी येण्याच्या आधी एक्झाम फॉर्म बंद होऊन जातील, मग एक्झाम फॉर्म मध्ये हा सब्जेक्ट मी भरू की नको. येस, सो तो ऑब्विसली तुला एक्झाम फॉर्म मध्ये तो M2 आहे तुझा तो भरावाच लागेल कारण तू 100% पास नाही. 28 असतं तर 100% पास आहे, 22 आहे म्हणजे फेल धरून तुला भरायचं आहे. आणि समजा आता तू एक्झाम फॉर्म मध्ये M2 भरला, टिक केला आणि 8-15 दिवसांनी तुझी हार्ड कॉपी आली, त्यात तुझा ग्रेस मार्क देऊन M2 निघून गेला, मग काय, मग अडचण नाही. जरी निघून गेला आणि एक्झाम फॉर्म तू भरला आहे तरी त्या एक्झामला फक्त तुला अब्सेंट राहायचंय, ऑटोमॅटिक तू पास होऊन जाशील. क्लिअर? सो मित्रांनो, अजून काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा आणि अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी पर्पल ॲटला सबस्क्राईब करा. आणि विषय बॅकलॉग राहू नये, या सेमचे रेग्युलरचे विषय असतील सो त्यांचा स्टडी पर्पल ॲट ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ लेक्चर कोर्सेसवरनं नक्की करा, म्हणजे पुन्हा आयुष्यात कधी बॅकलॉग राहणार. ऍप डाउनलोड करा, लिंक खाली दिली आहे.